इकडे बघा माझे आलू कसे बुडायला लागलेले आहेत, थोडे थोडे वास आली म्हणूनच मी कुकर भाव पडत करत आली आणि गॅस बंद केली. पटकन लगेच कुकरवर पाणी टाकला आणि गॅस कुकर खोलला. तर बघा अशा पण लागले नाही जास्त, पण वासही नाही छान आहे. तरी पण ते आलूचे पराठे बनवायचे, आता कसे लागते काय लागते तर माहिती नाही, आता बघू. आता चला आता मला आलूचे पराठे करायचे आहे. आणि इथे बघू शकता तुम्ही, हे बघा इडली की सरी वाचली आहे ना की भरपूर, आणि मिश्रणच जास्त झालं होतं माझ्या हाताने, जास्त टाकण्यात आला. आता एवढी इडली कोण खायची, कधी संपायची, म्हणूनच मी आता काय झालं काही नाही, म्हणूनच मी आता आलूचे पराठे करणार आहे. तर हे कुरडे पापड आहेच, रस पण आहे आणि ते सांबार आहे. सांबाराला गरम करते पहिले, आणि आता पहिले पनीर भिजवते आणि पराठे करते. बघा व्हिडिओ. इथे मी कणिक पण मोडून ठेवलेली आहे आणि आरचीने आलू पण सोलून ठेवलेले आहेत. हे बघा थोडे थोडे दिसतच असेल तुम्हाला, हे गोळ्यात थोडेसे लागलेले. आणि आता हे भांडे लावायचे, पहिले भांडे लावून घेते आणि नंतर आलूच्या मिश्रण तयार करते मी, आणि मग हे करणार आहे पराठे. तर चला आता हे पहिले भांडे लावते अगोदर. तर बघा इथे मी मस्त मिश्रण तयार केलं. याच्यामध्ये काय काय ॲड केलं ते सांगते. कांदा आहे आणि मिरची पावडर आहे, हळदी पावडर आहे, मीठ आहे आणि आमचूर पावडर आहे, गरम मसाला आहे. बस एवढंच ॲड केलं. याच्यामध्ये चाट मसाला बघत आहे टाकायला, तर याच्यामध्ये चाट मसाला नाही आहे. कुठे गेला तर माहिती नाही, चाट मसाला दिसतच नाही चाट मसाला. तर असू दे, एवढंच टाकणार आहे. आणि याच्यात आणि भांडे होते ते पण लावून घेतले. आता निघालेला कुकर आहे, कांदा बारीक केलेला आहे, हा आहे कटर, आणि कांदा पण ठेवलेला आहे. आता पाणीपुरी आणणार आहे, पुरी आणणार आहे आणि पाणी पण आणणार आहे. तर त्याच्यासाठी थोडासा कांदा आणि इथूनच मिश्रण ठेवायचं आहे पाणीपुरीसाठी. तर चला आता बनवून घेते मी. काय म्हणते त्याला, काय म्हणते ग, पटकनच विसरते. काय म्हणते त्याला, हे काय बनवणार आहे, काय बनवणार आहे का आजी मी, पराठा, आलू पराठा. तर चला बघा आता. तर बघा माझी मस्त पराठा, हा बघा किती छान मस्त असं खरबूज भाजलेला आहे मस्त. इकडे आपला गरम पण इकडे कुठलेली आहे. आता करते गॅस बंद. हे आपला पराठा मस्त असा छान असं मस्त शेकून झालेला आहे. मस्त असं लुसलुशीत आणि लाटला पण आहे बघा, मस्त झालेला आहे असं छान. चला आता याला काढून घेते आणि दुसरं टाकते याच्यामध्ये. तर बघा आता माझे पराठे पण झालेले आहे आणि एवढा मिश्रण वाचलेलं आहे. तर चला आता हे पराठे खायला या. तर बघा मी काल म्हटलं होतं तुम्हाला की, काल म्हणजे हा दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग आहे हा, की आलू पराठे झाले आणि पाणीपुरी पण करायची आहे म्हणून. आणि हे पॅकेट आणलं आहे पण केलंच नाही मी, कारण की वेळ म्हणजे, कारण की इडली पण होती आणि पराठे पण तेच भरपूर झालं, त्याच्यामुळे काही मी हे पाणीपुरी खाण्यात आली नाही. हे आता बघू उद्या वगैरे. आणि इथे शेव पण आणले मस्त, भेल शेव, आणि इथे बिस्किट पण आणलेलं आहे. तर बघा इथे मी हा डबा पण घासून घेतलेला आहे मसाल्याचा, कारण की डबे खाली झाले होते ते घासून ठेवून दिले. आणि हे बघा काय काय आणलं आहे ह्या पिशवीत, काय त्या बोरीमध्ये काय, याच्यामध्ये मधुर साखर आहे 25 किलो, हेच साखरची बोरी आहे. आणि याचा आतमध्ये काय काय आहे ते मग तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवेल. हे कोकोनट बिस्किट घेऊन कशाला आणलं रे,
हा हे कोकोनट बिस्किट आणलंय. हे बोरीमध्ये काय आहे तर काय माहिती. तर बघू आता करते पिशवी खाली. कर तू कर ये. तर आता हे पिशवी खाली करायची आहे. तू आता कुठे चालला तू? बॅट कशाला चालला? तर मग आता किती वेळात चल ना आपण तिकडून जेवण तिकडूनच करून येऊ. तर तू कर ना तोपर्यंत. बाळा पिशवी खाली. टिफिन भरलेलाच आहे मी. फक्त पाण्याची बॉटल भरते. एक दुसरी घेते. जा ना. चल मग आणखीन जाशील मग मी मला घ्यायला येशील त्याच्यापेक्षा चल. आणि आजची कॉलेजमध्ये गेले. आजची यायची आहे कॉलेजमधून. हा माहिती नाही आता कधी येते तर. काय काय आहे त्याच्यात? ठेव इथेच लाव. कोकोनट बिस्किट, मॅगी. तिला हेच मॅगी पाहिजे ना. ते तर करून खाणारच आहे. मॅगी लाव इथेच लाव तू. मग मी सायंकाळी आल्यानंतर हां परेशान नको करू. काय का नुसते असे फुटाणे आणते की नाही बस. ऑलरेडी आहेच थोडे बहुत फुटाणे. एवढे फुटाणे कोण खाते? झालं का मॅगी बिस्किट ना हेच होतं का फुटाणे? आणखीन शेंगदाणा, आणखीन रवा. लावतो तिथेच लाव. मग हे राहू दे इथेच लावलेला बाजार. आणि याच्यात उडीद डाळ आहे. याच्या वड्या करायच्या. तर मग हो हे वडीची डाळ भिजू टाकणार आहे आज सायंकाळी. आणि उद्या याची वडी करणार आहे. करते आता. हो बाळा ते पिशवी खोलायची आहे बोरी. आणि चप्पलच्या स्टँड येणार होता. कधी येते काय येते. हा पसारा तिथे पडला आहे. चप्पलच्या स्टँड आल्यानंतरच ती जागा व्यवस्थित होणार आहे. हो तर बघा हे मस्त 2 डॉगी बसलेले आहेत 2 साईडने. त्या आजीची फाईल वगैरे